आपण स्ट्रॅटेजीज, अभ्यास, ग्रुप डिस्कशन, जे वेगवेगळे अभ्यासाचे प्रकार आहेत. कारण शेवटी तुमचं जे उद्दिष्ट राहणार आहे, तुमचं ध्येय राहणार आहे, ते परीक्षा जी आहे ती परीक्षा क्रॅक करणं आणि विविध बँकांमध्ये नोकरी मिळवणं हे तुमचं उद्दिष्ट राहणार आहे. आणि हे उद्दिष्ट जर आपल्याला अचीव करायचं असेल तर काही गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या काळजीपूर्वक तुम्ही आत्मसात करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे. कसं आहे की कुठलीही गोष्ट आपल्याला जर अचीव करायची असेल तर त्याच्याविषयी प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. आणि खास करून स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या स्पर्धा परीक्षाविषयी त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आपल्याला जर माहिती नसेल तर आपण कशी स्ट्रॅटेजी बनवणार, प्लॅनिंग कसं करणार? तर आपण पाहूयात की IBPSमध्ये, IBPSचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. ह्या IBPS जे आहे ते विविध बँकांसाठी विविध पदं जे आहेत त्या पदांच्या स्पर्धा परीक्षा ही बँक आयोजित करत असते, ही IBPS आयोजित करत असते आणि मुलींना सिलेक्ट करून त्या बँकांना प्रोव्हाइड करत असते. हे तर त्याचा बेसिक झाला. तर IBPSमध्ये वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा असते. आता कुठली परीक्षा असते, त्याच्यामध्ये काय काय असते ते आपण पाहूया. आता जसं IBPS POची जी एक्झाम आहे म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, ही एक परीक्षा असते. ही परीक्षा जी आहे ते IBPS कंडक्ट करत असते. दुसरी परीक्षा आहे IBPS क्लार्क, IBPS क्लार्क. ही परीक्षा IBPS आयोजित करत असते. त्याच्यानंतर तिसरी परीक्षा जी आहे ती RRB आणि PO अशी एक कंबाईन परीक्षा जी आहे ही आयोजित करत असते. आणि चौथी जी आहे ती चौथी परीक्षा SOची आयोजित करत असते. म्हणजे ह्या 4 प्रकारच्या परीक्षा ज्या आहेत, 4 प्रकारच्या परीक्षा म्हणजे 4 प्रकारचे पदं जे आहेत, ह्या पदांसाठी IBPS ही परीक्षा आयोजित करत असते. तर याच्यामध्ये आता आपण असं पाहूया की या परीक्षांमध्ये काय काय असतं. ठीक आहे, काय काय असतं या परीक्षांमध्ये. एक तर जसं POची परीक्षा जी आहे, POची परीक्षा जशी आहे म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, याच्यामध्ये 2 पेपर असतात. म्हणजे 2 पेपर म्हणजे 2 परीक्षा असतात. एक प्रिलिमिनरी आणि दुसरी याच्यामध्ये मेन. अशा 2 परीक्षांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. या दोन्ही परीक्षा जेव्हा तुम्ही क्रॅक करता आणि मेरिटमध्ये येता तेव्हा तुमचं सिलेक्शन प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून होऊ शकतं. याच्यात काय प्रिलिमिनरीमध्ये का POच्या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये काय कुठले सब्जेक्ट असतात तर त्याच्यामध्ये असतं इंग्लिश, रिजनिंग आणि क्वांट. इंग्लिश, रिजनिंग आणि क्वांट असे ह्या प्रिलिमिनरी 3 सब्जेक्ट असतात. POच्या एक्झाममध्ये प्रिलिमिनरीमध्ये हे 3 सब्जेक्ट असतात, इंग्लिश, रिजनिंग आणि क्वांट. आणि मेन जी परीक्षा असते म्हणजे तुम्ही एकदा जर प्रिलिमिनरी पास झालात तर मग तुम्हाला मेन परीक्षा द्यावी लागेल. तर मेन परीक्षेमध्ये काय असते, पुन्हा रिजनिंग असते, त्याच्यानंतर अधिक कम्प्युटर असते आणि पुन्हा इंग्लिश असते, DI असते आणि GK असते. हे पुढे पाहू आपण हे काय GK म्हणजे काय, DI म्हणजे काय, रिजनिंग वगैरे जे आहे ते आपल्याला पुढे पाहता येईल. तर POच्या एक्झामसाठी अशा प्रकारची ही परीक्षा असते. आता दुसरं कुठलं आहे की क्लार्क. ही क्लार्कची जी परीक्षा असते म्हणजे बँकेच्या क्लार्कची जी परीक्षा असते, बँकेमध्ये जे क्लार्क पदं असतात त्या पदांसाठी जी आहे ती क्लार्कची परीक्षा.
ही क्लार्कची परीक्षा जी असते, ही क्लार्कची परीक्षा बँकांमध्ये जे क्लार्कचे पदं असतात त्याच्यासाठी ही परीक्षा असते. याच्यामध्ये पुन्हा आणखीन 2 परीक्षा असतात, प्री आणि मेन, अशा 2 परीक्षा असतात. याच्यामध्ये सुद्धा सेम म्हणजे क्लार्कच्या एक्झाममध्ये सेम सब्जेक्ट असतात. जसं प्रिलिममध्ये असतं की इंग्लिश, त्याच्यानंतर रिझनिंग आणि त्याच्यानंतर क्वांट. आणि मेनमध्ये पुन्हा तसं जसं POच्या एक्झाममध्ये राहतं तसं GK असते म्हणजे जनरल नॉलेज, पुन्हा इंग्लिश असते, त्याच्यानंतर रिझनिंग आणि कम्प्युटर असते, रिझनिंग आणि कम्प्युटर आणि क्वांट. आता तुम्ही म्हणाल की प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाममध्ये जवळजवळ सगळे सब्जेक्ट जे आहेत ते सारखेच आहेत, परंतु याची जी काठिण्य परिस्थिती असते म्हणजे काठिण्य लेवल जी असते म्हणजे हार्डशिप, परीक्षेची हार्डशिप असते. जरी इथे दोनही जरी दिसत असेल परंतु याची जी आहे याची काठिण्य पातळी जी आहे, जी हार्डशिप लेवल जी आहे ती प्रिलिममध्ये थोडी कमी असते. आणि मग ह्याच सब्जेक्टची मेन्स एक्झाममध्ये याची हार्डशिप जी आहे, काठिण्य पातळी जी आहे ती जास्त असते. म्हणजे इंग्लिशमधले इथे प्रश्न आणि इथे प्रश्न याच्यामध्ये मध अंतर असते, याच्यामध्ये फरक असतो. हे इथे जे प्रश्न विचारतात तेच प्रश्न इकडे विचारला जाणार नाही. तर इथे जे प्रश्न येतात ते कम्पॅरेटिव्हली सोपे असतात, तर मेन्समध्ये जे प्रश्न विचारले जातील ते त्याची जी काठिण्य पातळी म्हणजे कठीण प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर IBPS, RRB आहे, त्याच्यानंतर RRB OA आणि PO म्हणजे पुन्हा ते ह्या 2 गोष्टी आलेल्याच आहे. तर म्हणजे RRB म्हणजे ऑफिस असिस्टंट, OA म्हणजे ऑफिस असिस्टंट आणि PO म्हणजे स्केल वेगवेगळ्या प्रोबेशनरी ऑफिसर आणि ऑफिसर स्केल 1 ही अशा प्रकारचे असते. तर याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट्स असतात? याच्यामध्ये सब्जेक्ट असतात जसं रिझनिंग असते प्रिलिमिनरीमध्ये. आता याच्यामध्ये पहा की ऑफिस असिस्टंटसाठी क्लार्कसाठी इंग्लिश असते पण इथे नसते. आणि दुसरं आहे क्वांट, हे 2 असतात. तर मेनमध्ये रिझनिंग, त्याच्यानंतर क्वांट, त्याच्यानंतर GK, त्याच्यानंतर इंग्लिश. आता इंग्लिश आलं बघा, इथे प्रिलिममध्ये इंग्लिश नव्हतं, इथे मेन्समध्ये इंग्लिश आलं. आणि इथे हिंदीसुद्धा असते, हिंदी असते आणि मग कम्प्युटर असते. त्याच्यानंतर मग शेवटची जे आहे ते SO. आता SO या पदासाठी आपण पाहूया, SO पदासाठी कुठले कुठले SO. आता SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर, SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसर. याच्यामध्ये प्रिलिममध्ये असते इंग्लिश, त्याच्यानंतर रिझनिंग आणि त्याच्यानंतर क्वांट आणि GA हे असतं. तर मेन्समध्ये प्रोफेशनल नॉलेज, हे कसं आहे की स्पेशल ऑफिसर बँकांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतात, त्याचे ऑफिसर जे असतात ते त्यांना स्पेशल त्यांना ज्ञान असणं आवश्यक आहे. तर ते ऑलरेडी जे कुठेतरी काम करत आहेत, ऑलरेडी जे कुठेतरी ज्यांना एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, अशांसाठी ही ॲक्च्युली हे पदं असतात. याच्यामध्ये तुम्हाला काही जायचं कारण नाही, पण हे तुम्हाला माहिती असावं याच्यासाठी हे सांगितलं गेलेलं आहे. तर आता याच्यामध्ये जे आहे आपण पाहूयात की आता जसं
पी ओची परीक्षा आहे ना, पी ओची जी परीक्षा आहे त्या पी ओच्या परीक्षेमध्ये मी जसं प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झाम जे आहे त्या कशा पद्धतीनं असतात आणि काय असतं ते थोडंसं त्याच्या मी तुम्हाला डिटेल नाही पण डिटेल मग नंतर जेव्हा आपला कोर्स सुरू होईल तेव्हा त्याच्याबद्दलचे, पण याच्याबद्दलची जसं मी आधीच सांगितलं की आपल्याला प्लॅनिंग करायचं जर असेल, आपल्याला जर परीक्षा द्यायची असेल आणि क्रॅक करायची असेल परीक्षा, आपलं सिलेक्शन व्हायचं असेल असं जर वाटत असेल तर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तर म्हणून याच्यामध्ये आपण डिटेल जे आहे ते पुढे पाहू, पण त्याची जी तोंड ओळख आहे, त्याची जी प्रिलिमिनरी माहिती आहे ती माहिती करून घेणं आवश्यक आहे. आता पी ओच्या एक्झाममध्ये कुठले जसं 3 सब्जेक्ट असतात की इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, क्वांट आणि रिजनिंग ॲबिलिटी. आता इंग्लिशमध्ये काय काय विचारलं जाते की रीडिंग कॉम्प्रेहेन्शन. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन म्हणजे काय, तर समजा तुम्हाला न्यूजपेपर दिला, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा आणखी हिंदू असेल किंवा इंग्लिशचे जे पेपर्स आहे किंवा इंग्लिशमधले मॅगझिन्स आहेत वगैरे वगैरे किंवा पुस्तकं आहेत, हे तुम्हाला जर समजा वाचायला दिले आणि तुम्हाला सांगितलं की बा याच्यामधून तुम्हाला काय तुमच्या लक्षात आलेलं आहे, इथे काय म्हटलं गेलेलं आहे, एखादी न्यूज असेल, एडिटोरियल असेल, जे काय असेल हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. आपल्याला जर समजा अबकडे येत असेल, ABCD येत असेल आणि आपण वाचत गेलो आणि आपल्याला तिथे काय म्हटलं गेलेलं हेच समजलं नाही तर त्या वाचण्याचा काय मतलब आहे, काहीच नाही आहे. तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजून उमजून घेणे. तिथे काय तर हे जे आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, आपण एखादी गोष्ट वाचतो तर त्याचा आपल्याला समजून यायला पाहिजे, त्यालाच आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. तर ते तिथे मग पुढे सांगितलं जाईल काय असते, आपल्याला कसं वाचावं लागेल. नाही त्याच्यानंतर क्लोज टेस्ट हे असते, त्याच्यानंतर एरर डिटेक्शन असते, म्हणजे काय काय चुका त्या पॅरेग्राफ असेल काही असेल त्याच्यामध्ये काय चुका आहे. त्याच्यानंतर पॅराजंबल असतं आणि त्याच्यानंतर वोकॅब्युलरी असते. हे सगळं तुम्हाला माहीत आहे. तर हे इंग्लिश लँग्वेजमध्ये अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये विचारलं जातं आणि त्याची आपल्याला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट. हा दुसरा पेपर आहे. तर याच्यामध्ये काय, याच्यामध्ये अर्थमॅटिक म्हणजे गणित जे आहे, मॅथ्स जे आहे त्याच्यामध्ये साधं अंकगणित जे आहे त्याच्यावर प्रश्न, जसं साधं प्रॉफिट आणि लॉस, टाईम वर्क आणि रेशो वगैरे, गुणोत्तर वगैरे याच्यावर ते प्रश्न विचारतात. तर हे तर आपण कसं मिडल स्कूल आणि हायस्कूलमध्ये आपण हे शिकलेलो आहोत, किंबहुना 4थ्या वर्गापर्यंत अर्थमॅटिक जे आहे अंकगणित आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे एखादी डेटा जर दिलेला असेल तर त्याचं आकलन कसं करायचं, इंटरप्रिट कसं करायचं. एखादी डेटा आहे, आता जसं इलेक्शन चालू आहे त्याचा एक डेटा जर आला तर तो डेटा आपल्याला रीड करता आला पाहिजे, त्याचं आकलन करता आलं पाहिजे. तर त्याचं जे आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, डेटा इंटरप्रिटेशन. त्याच्यानंतर नंबर सिरीज असते आणि त्याच्यानंतर अप्रॉक्झिमेशन किंवा सिम्प्लिफिकेशन असते. तर हे जे आहे याच्यामध्ये हे तुम्हाला सगळं मॅथ्स जे आहे ते मॅथ्समध्ये किंवा त्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी. आता रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे काय, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं आकलन करणं, विश्लेषण करणं, काय डेटा असेल त्याच्यामध्ये लॉजिक लावणं, हे साधारणतः त्याच्यामध्ये पाहिल्या जाते. याच्यामध्ये पझल्स असतात, याच्यामध्ये रिझनिंगमध्ये काय असतात, पझल. त्याच्यानंतर असतात सिटिंग अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर सिलोगिझम, हे सिलोगिझम असतं. हे सर्व आता आपण याच्या डीपमध्ये नाही जाणार, फक्त तोंड ओळख आहे. आणि त्याच्यानंतर ब्लड रिलेशन, काकाचा भाऊ मग आपला कोण वगैरे वगैरे असं तुम्हाला माहिती आहे. तर तसं त्याच्यानंतर कोडिंग असतं आणि त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटीज असते. तर अशा प्रकारे रिझनिंग ॲबिलिटी तुमची चेक केल्या जाते. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पास होणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर चौथा सब्जेक्ट आहे की रिझनिंग प्लस कम्प्युटर ॲप्टिट्यूड. चौथा सब्जेक्ट आहे तो आहे रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड हे आहे. आता याच्यामध्ये काय असतं की रिझनिंगचे सगळे टॉपिक्स, म्हणजे आता याच्यापूर्वी सांगितलं ते रिझनिंगचे सगळे टॉपिक्स आणि कम्प्युटरचं बेसिक जे आहे ते बेसिक नॉलेज आवश्यक असतं. कम्प्युटरचं बेसिक नॉलेज काय, कम्प्युटर कसा आपल्याला चालू करायचा, त्याच्या सॉफ्टवेअर काय असतं, हार्डवेअर काय असतं, नेटवर्किंग काय असतं, MS ऑफिस काय असतं, हे आता जवळपास तुम्हाला सगळ्यांनाच हे माहीत आहे. किती GB रॅम असते किंवा काय, किंवा बॅक एंड फ्रंट एंड काय असतं, त्याच्यात काय दिसतं वगैरे वगैरे जे आहे. हां, तर त्याविषयीसुद्धा आपल्याला खूप, तुम्हाला काही कोडिंगचं नॉलेज आवश्यक नाही आहे. कम्प्युटरमध्ये कोडिंग वगैरे काही तुम्हाला सॉफ्टवेअर नाही बनवायचा, परंतु तुम्हाला कम्प्युटर चालू करता आलं पाहिजे किंवा त्याचं स्पेसिफिकेशन जे आहे ते माहीत असायला पाहिजे. याच्यासाठी हे अशा पद्धतीने कम्प्युटरचं हे असतं. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आणि डेटा ॲनालिसिस आता आपण हे पाहिलेलंच आहे. आणि जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस वगैरे जे आहे याच्यामध्ये हे सगळं येत असतं. आता याच्यामध्ये जसं मेन्स जे आहे, मेन्सच्या याच्यामध्ये सांगत आहे की आता तुम्हाला सांगितलं इंग्लिश लँग्वेज, डेटा ॲनालिसिस. आता जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस, आता आपण जिथे काम करायला जाणार आहोत, तुम्ही उद्या पास झाले आणि तुम्ही बँकेमध्ये गेले, पण जिथं जाणार आहे त्याचंच काही माहिती नाही आपल्याला. मग बँकेचं काम काय असतं, कधी सुरू झाल्या, त्याचं तिथे काम करताना त्याचं नेचर कसं असतं वगैरे, हे जे आहे हे सगळ्या तुम्हाला आवश्यक आहे येणं. आणि खास करून म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस वगैरे जे आहे की वित्त प्रत्येक, आता तुम्हाला माहीत आहे स्टेटचं आणि युनियन गव्हर्मेंट म्हणजे केंद्राचं आणि राज्याचं प्रत्येक वर्षी वेगवेगळं बजेट, इवन रेल्वेचंसुद्धा याआधी वेगळं बजेट यायचं, तर बजेटविषयी आपल्याला माहिती पाहिजे. GDP म्हणजे काय वगैरे. त्याच्यानंतर आपला चलन जे आहे ते चलनाचं काय, म्हणजे डॉलरच्या विरोधात चलन किती आहे, फुगवटा म्हणजे काय, याच्याविषयीची तोंड ओळख तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यालाच आपण बँकिंग अवेअरनेस म्हणतो. तर अशाच पद्धतीनं कमी जास्त फरकाने जे आहे ते क्लर्कचंसुद्धा असते आणि पुढचे जे पदं आहे त्याचंसुद्धा असतं. आता हे करत असताना मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे, तुम्हाला जायचं आहे एखाद्या गावाला, आणि तुम्ही सकाळी उठून आपला दप्तर घेतलं किंवा पिशवी घेतली आणि सरळ बस स्टँडवर जाता किंवा रेल्वे स्टेशनवर जाता का, आणि मग जी रेल्वे असेल आली प्लॅटफॉर्मवर तिच्यात बसून चालले जाता का, किंवा तुम्ही बस स्टँडवर गेले आणि बस स्टँडवर एखादी आली बस समोर, अशी बसमध्ये बसले आणि लगेच चालले जाता का. असं कोण करेल? असं तर पागल माणूस करेल, जो वेडा आहे तोच करेल ना, तुम्ही नाही करू शकत. तर तुम्हाला काय पाहिजे की साधं आपण एखाद्या गावाला जरी जायचं असेल तर आदल्या दिवशी आपण त्याची तयारी करतो. काय करतो तयारी? समजा आपल्याला राहायचं असेल तर मग आपल्या कपडे आहेत, आपल्याला परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला पुस्तकं असतील, पेन असेल, वही असेल, जे असेल ते त्याची सगळी आपण तयारी करतो. त्याच्यानंतर उद्या आपल्याला इथे जायचं आहे तर किती वाजेपर्यंत पोचता येईल, मग बसेस कुठल्या आहेत किंवा ट्रेन कुठल्या आहेत, याचं आपण न कळत आपल्याला हे आपण कसं एका कागदावर बसून असं करतो का? नाही करत. न कळत आपण याचं प्लॅनिंग करतो. म्हणजे साध्या गोष्टीचं सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. तर हे तर परीक्षा आहे, याचं प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग अत्यावश्यक आहे. प्लॅनिंग नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काहीच करू शकत नाही. मी ते इथपर्यंत जाऊन तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रिलिमिनरी परीक्षासुद्धा क्रॅक करू शकणार नाही. जर तुमच्याकडे प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी असेल की ही परीक्षा कशी क्रॅक करायची, तर निश्चितपणाने 100% नव्हे, मी 200% तुम्हाला आश्वस्त करू शकतो की तुम्ही ही परीक्षा पास तुम्ही होऊ शकता. आता याच्यामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, तर आपल्याला जे प्लॅनिंग आहे त्याला आपण असं म्हणूयात की प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण करणं आवश्यक आहे. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. हे एकदम म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे.
हे ध्यानात घ्या, डोक्यात घ्या, मनात घ्या. काय करावं लागेल की परीक्षा जी आहे, जसं आता मी सांगितलं, वेगवेगळ्या जे पदं असतात त्याच्यासाठी वेगवेगळी परीक्षा, वेगवेगळे सब्जेक्ट त्याच्या तुम्हाला तोंडओळख करून दिली. तर परीक्षा काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे. IBPSमध्ये परीक्षा काय हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जसं सांगितलं की तुम्हाला एक प्लॅन तयार करायचा आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही काय झोपेतून उठता किंवा तोंडावर पाणी मारता आणि रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर जात नाही, तर आदल्या दिवशीपासूनच आपण प्लॅनिंग करतो. तर प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग इथं आवश्यक आहे. आणि प्लॅनिंगवर नुसतं प्लॅनिंगच नाही, त्याच्यावर अंमलसुद्धा आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग करून त्याचं फाउंडेशन असेल ते पक्कं करणं आवश्यक आहे. आणि आता जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये प्लॅनिंग करताना मग कुठले कुठले सब्जेक्ट आहे, कुठल्या त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत, काय करायला पाहिजे वगैरे वगैरे, याचं सगळं इव्हन इथपर्यंत तुमचं प्लॅनिंग करायचं आहे की रोज मला किती तास अभ्यास करायला बसायचं आहे. आणि ते सुद्धा आहे, मला सकाळी बसायचं आहे, दुपारी बसायचं आहे, संध्याकाळी बसायचं आहे, रात्री बसायचं की पहाटे उठायचं, याचं सुद्धा प्लॅनिंग तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि हे झालं प्लॅनिंग. आता प्लॅनिंग केलं, पुस्तक आणून ठेवले किंवा कुठला तरी क्लास लावला, झालं. एवढं होतं का? नाही. तर तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा वारंवार करता, ज्याला परफेक्ट, आपण एखादी गोष्ट जर आपल्याला परफेक्ट करायची असेल तर काय करावं लागतं? त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आता जसं एखादी तुम्ही एखादी आता पाड्याचंच उदाहरण घ्या. जो 2चा पाडा, 3चा पाडा वगैरे, ह्या पाड्याचं उदाहरण जर आपण घेतलं तर तुम्हाला आठवत असेल की पाडा एक वेळा बे क बे, बे दुने 2 4, बे त्रिक 6 असं एकदा म्हटल्यानंतर पाडा होतो का पाठ? नाही. तर तुम्हाला रोज 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 ते पाडे पाठ करावं लागतात. म्हणजे काय? तर त्याची प्रॅक्टिस करावी लागते. तर अशा पद्धतीने इथे प्रत्येक गोष्टीचे, मग इंग्रजी असेल, गणित असेल, रिझनिंग असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की मग जुने पेपर्स आहेत, मग आणखीन काय टेस्ट सिरीज आहे वगैरे, याचा वेळ देऊन हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. याचा वेळ देऊन, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 100 प्रश्न जर अटेम्प्ट मी एक उदाहरण देतो, 100 प्रश्न अटेम्प्ट करत असेल आणि त्याची जर समजा खरी परीक्षा जी आहे त्या खऱ्या परीक्षेमध्ये 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचे असतील, तर एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा याचा सुद्धा आपल्याकडे प्लॅनिंग पाहिजे. आणि पहिल्यांदा तर असं होईल की 100 प्रश्न सोडवताना तुम्हाला 200 मिनिट लागतील, पण तुम्हाला ते 60च मिनिटात सोडवायचं. मग तुम्हाला अभ्यास अधिक प्रॅक्टिस, अशा पद्धतीनं तुमचं असायला पाहिजे, ती प्रॅक्टिस असायला पाहिजे. आणि अगदी तुम्हाला तुमच्या टेबलवर तुमचं घड्याळ ठेवून तुम्हाला ती प्रॅक्टिस करावी लागेल. तर हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही एकदा प्रॅक्टिस केली आणि मग तुम्ही परीक्षा, म्हणजे घरच्या घरी म्हणा किंवा कुठे टेस्ट सिरीज वगैरे अटेम्प्ट करत असाल कम्प्युटर वगैरे वर, तर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो ॲनालाइज करावा लागेल. काय करावं लागेल ॲनालाइज करायचं म्हणजे परफॉर्मन्स, की बाबा 100 प्रश्नातून मला 40च प्रश्न आले, 60 आलेच नाही. तर हे 100 प्रश्नातून जर 40 आले, 60 आले नाही, मग का नाही आले? कुठला ग्रे एरिया आहे, कुठलं काय आहे, काय हे करायला पाहिजे? पुन्हा त्याचं रिपिटेशन करणं, पुन्हा त्याची प्रॅक्टिस करणं, पुन्हा परीक्षा देणं, पुन्हा परीक्षेमध्ये आपण जे घरच्या घरी कम्प्युटरवर परीक्षा, त्याचं ॲनालिसिस करणं की कुठे आपण कमी पडतो ते आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कसं आहे की आपल्याला अशा पद्धतीच्या परीक्षा ज्या आहेत त्याचे अपडेट्स येत असतात. ते मग जाहिरातीच्या स्वरूपात पेपरमध्ये येत असतात किंवा मग त्याच्या वेबसाईटवर येत असतात. याच्या अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. नाही तर अपडेट राहील एक आणि आपण करत बसू भलतंच. म्हणजे असं कसं की म्हणजे तलवारीचा खेळ करून राहिलो आणि जग पुढे एकदम ॲटम बॉम्बपर्यंत गेला, तलवार चालणार नाही ना. तर अपडेट राहणं फार आवश्यक आहे. आणि एक आणखीन गोष्ट महत्त्वाची आहे, ती फार लक्षात ठेवणं आवश्यक आहे की बरेचदा काय होतं की खूप चांगला अभ्यास होतो, खूप चांगली कॉन्फिडन्स लेवल आहे, परंतु ऐन वेळेत काही मुलामुलींचे जे कॉन्फिडन्स लेवल आहे ते परीक्षेच्या दिवशी लो होतो. एन्झायटी वाढते, थरथरतं, होईल की नाही काय. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की एक आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात आणि ह्या हार्मोन्समध्ये काय होतं की बिघाड येतो आणि मग जे आठवतं ना ते आठवतं नाही. तर मग त्या दिवशीची स्ट्रॅटेजी आपल्याला करायला पाहिजे की पेपर सोडवताना पहिल्यांदा सगळ्यात
महत्त्वाचं जे कॉन्फिडन्स तुमचा बिल्डअप करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात जे तुम्हाला इझी वाटतात प्रश्न, जे तुम्हाला माहिती आहे ते पहिले अटेम्प्ट करायचे आणि नंतर मग कठीणकडे जायचं. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आवश्यक आहे. त्याच्यानंतर टाईम मॅनेज करणं, म्हणजे तेवढ्या वेळात तेवढे प्रश्न आले पाहिजे, हे याचा टायमिंग तुम्ही प्रॅक्टिस कराल तर आपोआपच होईल. तर टाईम मॅनेज करणं. त्याच्यानंतर जो पुन्हा कधी कधी निगेटिव्ह मार्किंग असते, तर मग काय होतं की खडा फेकून मारायचं, हे गेस वर्क नाही करायचं. गेस वर्कमुळे कॉन्फिडन्सही जातो आणि मग त्याच्यामध्ये मार्कही कमी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि अतिशय ज्याच्यामध्ये महत्त्व आहे त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही, ते म्हणजे शांत राहणं. त्या दिवशी तुम्ही अतिशय शांत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचं प्लॅनिंग तुम्ही करा आणि तुमच्या प्लॅनिंगमध्ये आमचा काय त्याच्यामध्ये योगदान होऊ शकतं, की आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो, ती मदत करायसाठी आम्ही तुमच्या पाठीशी सदैवपणे उभे राहणार आहोत, तुमच्यासोबत राहणार आहोत. आणि तुमच्या या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला कुठल्या अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व करायसाठी आम्ही ही युक्ती मल्टीपर्पज सोसायटी तुमच्यासोबत राहणार आहे. धन्यवाद.